नमस्कार मित्रांनो, आज भारत स्वतंत्र होऊन 80व्या वर्षात पदार्पण करत आहे. तर आज मी तुम्हाला एक अनटोल्ड स्टोरी सांगत आहे. अशी स्टोरी जी आपल्याला माहित नाही आणि जी झालेली सत्य परिस्थिती आहे, तिचे आजही पडसाद उमटतात आणि आजही लोकांना त्याचा अनुभव आहे. हरभजन सिंग, बाबा हरभजन सिंग, आपले क्रिकेटचे खेळाडू हरभजन सिंग नव्हे, हे बाबा हरभजन सिंग हे एक पंजाब रेजिमेंट मधले एक सोल्जर होते, ज्यांचं 1965 मध्ये पंजाब रेजिमेंट मध्ये सिलेक्शन झालं होतं आणि ते भारताच्या चीन बॉर्डर म्हणजे सिक्कीम या राज्यामध्ये कार्यरत होते. तिथे कार्यरत असताना ते देशाची सेवा करता करता एकदा टुपुला ते डोईंचुला या नदी पार करत असताना त्यांचा जो खच्चर आहे, म्हणजे घोडा आणि गाढवाच्या मधला प्रकार खच्चर, हा खच्चर त्यांच्या सोबत त्या नदीमध्ये वाहून गेला आणि ते बर्फाखाली दबले. त्याच्यामुळे 2 दिवस शोध मोहीम राबवली तरी ते कोणाला सापडले. बरं, ते सापडले नाही. त्यानंतर ते आपल्या एकदम जवळच्या मित्राच्या स्वप्नात आले आणि त्यांनी त्यांचं लोकेशन स्वतः स्वप्नामध्ये येऊन सांगितलं आणि त्या मित्राला त्यानंतर ते तिथे सापडले. त्यांचं लोकेशन, त्यांचं शव त्या लोकेशनच्या ठिकाणी सापडलं आणि मग त्यानंतर त्यांना अंत्यसंस्कार करण्यात आले. पण आजही त्यांचा आत्मा तिथे भारत चीन बॉर्डरवर आजही तितक्याच शक्तीने, तितक्याच ताकदीने तैनात आहे. तर याचं मूर्तिवंत आणि जिवंत उदाहरण असं आहे, ज्यावेळी चीन बॉर्डरवर एखादा सैनिक झोपतो किंवा आळस करतो, त्यावेळेस ते येतात आणि अदृश्य पद्धतीने एक सापड मारतात. अशा बरेच उदाहरणं तिथल्या लोकांनी दिलेले आहेत. आजही तिथं त्यांचं नथुला पास म्हणून एक ठिकाण आहे, जिथं त्यांचं मंदिर आहे आणि बाबा हरभजन सिंग यांचं मंदिर, त्या मंदिरात त्यांचे पूर्ण युनिफॉर्म, बूट आणि सर्व बेडरूम पूर्ण घरावानी सजवलेलं असतं आणि सकाळी पॉलिश करून ठेवलेले बूट हे संध्याकाळी खराब झालेले असतात. म्हणजे ते आजही अदृश्य पद्धतीने तिथे ड्युटी करतात. म्हणजे पहा, देशभक्ती किती असावी, देशाप्रती प्रेम किती असावं की माणूस आज गेल्यानंतरही या जगात नसतानाही तो देशाप्रती इतका समर्पित आहे की त्याची आत्माही आज तिथे